नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी ऋषाली पवार आपल्या सर्वांचं स्वागत आहे या ऑनलाईन शाळेमध्ये। बघा, आपण वर्णमाला हा घटक अभ्यासत आहोत। वर्णमालेमध्ये मी तुम्हाला वर्णांचा एक तक्ता मांडून दिला होता। त्या वर्णांच्या तक्त्यामध्ये मी वर्णांचे दोन प्रकारे वर्गीकरण केले होते, स्वरूपानुसार आणि उच्चारानुसार। वर्णांचे दोन प्रकार, एक स्वरूपानुसार आणि दुसरा म्हणजे उच्चारानुसार। मग स्वरूपानुसार परत आपण तीन प्रकार पाडले होते, स्वर, स्वरादी आणि व्यंजन। तसंच उच्चारानुसारही दोन प्रकार पाडले होते, कठोर वर्ण आणि मृदू वर्ण। मग स्वरूपानुसार आपण जे तीन प्रकार पाडले त्यापैकी पहिला आणि दुसरा म्हणजे स्वर आणि स्वरादी याविषयीची माहिती आपण मागच्या व्हिडिओमध्ये पूर्णपणे घेतलेली आहे। आता स्वरूपानुसार जो तिसरा प्रकार आहे, कोणता आहे तो? अगदी बरोबर, व्यंजन। आज आपण या व्यंजनांचाच या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे अभ्यास करणार आहोत। ठीक आहे, मग बघूया व्यंजन। व्यंजने किती आहेत? व्यंजने आहेत 34। एकूण व्यंजने 34। क पासून तर ल पर्यंत, क पासून तर ल पर्यंतच व्यंजने आहेत। क्ष आणि ज्ञ ही व्यंजने नाही, तर मग काय आहेत? ही संयुक्त व्यंजने आहेत किंवा मग विशेष संयुक्त व्यंजने म्हटलं तरीही चालेल। यालाच जोडाक्षर असंही म्हणतात। ठीक आहे, मग क्ष आणि ज्ञ या जोडाक्षरांचा समावेश आपण व्यंजनात करत नाही, म्हणून ल पर्यंतच व्यंजने आहेत। मग एकूण व्यंजने आहेत 34। मग बघा, व्यंजनाविषयी काही महत्त्वपूर्ण मुद्दे आहेत जे आपण स्वर अभ्यासताना महत्त्वपूर्ण मुद्दे पाहिले होते। त्याच प्रकारे व्यंजनातही काही महत्त्वपूर्ण मुद्दे आहेत जे की अभ्यासाच्या दृष्टीने किंवा परीक्षेच्या दृष्टीने फार महत्त्वाचे आहेत। ठीक आहे, आधी आपण ते मुद्दे अभ्यासूया आणि त्यानंतर व्यंजनाचे प्रकार घेऊया। ठीक आहे, मग व्यंजनाचे महत्त्वपूर्ण मुद्दे आहेत 3। त्यातला पहिला मुद्दा आहे की व्यंजन हे स्वतंत्र उच्चाराचे नसतात। ठीक आहे, पहिला मुद्दा घेऊया आपण, व्यंजने स्वतंत्र उच्चाराचे नसतात। स्वरामध्ये आपण मुद्दा पाहिला होता की स्वर हे स्वतंत्र उच्चाराचे असतात। असतातच्या अगदी विरुद्ध व्यंजनात घ्यायचं आहे आपल्याला, नसतात। स्वर स्वतंत्र उच्चाराचे असतात आणि व्यंजनात नसतात। स्वतंत्र उच्चाराचे नसतात कोण? व्यंजन। मग व्यंजन ही स्वतंत्र उच्चाराची का नसतात? बघा, कारण व्यंजने ही स्वरावर अवलंबून असतात। कशासाठी? उच्चारासाठी। व्यंजने ही उच्चारासाठी इतर वर्णावर अवलंबून असतात। इतर वर्णावर म्हणजे कोणत्या वर्णावर अवलंबून असतात? ती स्वरांवर अवलंबून असतात। उदाहरणार्थ बघा, जेव्हा आपण व्यंजनांचा उच्चार करतो क, ख, ग, तेव्हा प्रत्येक वेळेला व्यंजनांच्या शेवटी आपल्याला अ हा स्वर घ्यावा लागतो। कळतंय? क शेवटी काय आलाय? अ। ख शेवटी काय येतो? अ। मग अ हे काय आहेत? स्वर आहेत। म्हणजेच जेव्हा जेव्हा आपण व्यंजनांचा उच्चार करतो तेव्हा प्रत्येक वेळेला शेवटी आपण काय घेतो? स्वर घेतो। म्हणजे व्यंजनाचा उच्चार हा स्वरावर अवलंबून आहे। स्वरांशिवाय व्यंजनांचा उच्चार हा अपूर्ण असतो। म्हणजेच व्यंजने ही मग कोणावर अवलंबून आहेत? स्वरांवर अवलंबून आहेत। कशासाठी? उच्चारासाठी। व्यंजनांचा जर उच्चार करायचा असेल तर आपल्याला स्वरांची मदत ही घ्यावीच लागते। म्हणजेच उच्चारासाठी व्यंजने ही स्वतंत्र नाहीत। म्हणून मग इथे आपण हा मुद्दा घेतलाय की व्यंजने ही काय आहेत? स्वतंत्र उच्चाराची नाही। त्यांचा स्वतंत्र उच्चार नाही, कारण त्यांचा उच्चार हा कोणावर अवलंबून आहे? स्वरांवर अवलंबून आहे। म्हणून व्यंजने स्वतंत्र उच्चाराची नसतात। ठीक आहे, कळलं एवढं? त्यानंतरचा आपण दुसरा मुद्दा बघूया, व्यंजने ही अपूर्ण उच्चाराची असतात। बघा, व्यंजने अपूर्ण उच्चाराची असतात।
ठीक आहे. स्वरामध्ये आपण एक दुसरा मुद्दा पाहिला होता की स्वर ही पूर्ण उच्चाराची असतात, पूर्णच्या अगदी विरुद्ध, पूर्णच्या विरुद्ध अपूर्ण. ठीक आहे. स्वर पूर्ण उच्चाराची तर व्यंजने अपूर्ण उच्चाराची असतात. ठीक आहे. आता व्यंजनांना अपूर्ण उच्चाराची का म्हटले बघा, आपण जेव्हा व्यंजने लिहितो तेव्हा प्रत्येक वेळेला आपण त्यांचा काय करतो, पाय मोडून लिहितो. व्यंजने पाय मोडून लिहिल्या जातात, म्हणजे हलचिन्हे देऊन आपण ती लिहितो. पण जेव्हा जेव्हा व्यंजने ही हलचिन्हे देऊन लिहिल्या जातात तेव्हा ती कशी असतात, अपूर्ण असतात. अपूर्ण व्यंजनामध्ये जेव्हा स्वराचा समावेश होतो तेव्हाच व्यंजनाचा पूर्ण उच्चार होतो. कळतंय तुम्हाला? म्हणजेच या व्यंजनामध्ये स्वरांचा समावेश नाही, ही हलचिन्ह देऊन लिहिलेली आहे, म्हणजेच यामध्ये स्वराचा समावेश आहे का, नाही. मग जेव्हा या व्यंजनामध्ये स्वरांचा समावेश नाहीच तर मग ती कशी आहे, पूर्ण उच्चाराची आहेत का, नाही. स्वरांचा समावेश या व्यंजनामध्ये नसल्यामुळे ती कशी आहे, अपूर्ण उच्चाराची आहे. ठीक आहे. कळते तुम्हाला? व्यंजने अपूर्ण उच्चाराची आहेत किंवा असतात, कारण व्यंजने ही पाय मोडून लिहिल्या जातात, म्हणून व्यंजने ही अपूर्ण उच्चाराची असतात. ठीक आहे. त्यानंतरचा तिसरा आणि महत्वाचा मुद्दा की व्यंजनांची पर्यायी नावं. ठीक आहे. व्यंजनांना काही पर्यायी नावं आहेत. ती पर्यायी नावं 5 आहेत. ठीक आहे. तुम्हाला लक्षात ठेवायची आहेत 5 पर्यायी नावं. कोणकोणती आहेत ती बघा. पहिला आहे संवृत्त, दुसरं हल, तिसरं हलंत, चौथं स्वरांत आणि 5वं परवर्ण. ठीक आहे. ही 5 नावं तुम्हाला लक्षात ठेवायची आहेत. जशी आपण स्वरांची बघा 2 पर्यायी नावं घेतली होती, विवृत्त आणि अच. स्वरांना काय म्हणतात, विवृत्त आणि अच. त्याचप्रमाणे व्यंजनांना ही 5 पर्यायी नावं आहेत, ती तुम्हाला लक्षात ठेवायची आहेत. ठीक आहे. मग पर्यायी नावं बघूया कोणकोणती आहेत. संवृत्त, स्वरांना विवृत्त तर व्यंजनांना काय म्हणतात, संवृत्त. ठीक आहे. त्यानंतर परवर्ण, हल, हलंत आणि स्वरांत. ठीक आहे. ही 5 पर्यायी नावं आहेत जी की तुम्हाला लक्षात ठेवायची आहेत, घोकंपट्टी करायची नाही, तर ती आपल्याला समजून घ्यायची आहे. जेव्हा तुम्ही ती समजून घ्याल तेव्हा तुमच्या ती नित्य स्मरणात राहणार आहेत. तर मग बघा, संवृत्त, व्यंजनांना संवृत्त का म्हटलंय. ठीक आहे. आपण स्वराला बघा विवृत्त म्हटलं. विवृत्त म्हणजे काय, विवृत्त म्हणजे उघडलेले किंवा पसरलेले. स्वरांचा जेव्हा आपण उच्चार करतो तेव्हा आपलं तोंड कसं असतं, उघडलेलं असतं, हवेचा मार्ग अडवलेला नसतो, म्हणजेच आपलं तोंड उघड असतं, म्हणून त्याला काय म्हणायचंय, विवृत्त आपण म्हटलं. ठीक आहे. मग विवृत्त म्हणजे उघडलेले, संवृत्त म्हणजे बंद. ठीक आहे. संवृत्तचा अर्थ होतो संकुचित. ठीक आहे. संकुचित म्हणजे आंशिक किंवा कमी प्रमाणात, अगदी थोड्या प्रमाणात आपलं तोंड जे असतं ते कसं असतं, बंद असतं. केव्हा, जेव्हा व्यंजनांचा उच्चार करतो तेव्हा अगदी संकुचितरित्या, अगदी थोड्याशा प्रमाणात, आंशिक कमी प्रमाणात आपलं तोंड कसं असतं, हे बंद असतं, म्हणून त्याला काय म्हटलंय संवृत्त. ठीक आहे. दुसरं आपण नाव दिलंय व्यंजनांना परवर्ण. पर म्हणजे दुसरा, परचा अर्थ आहे दुसरा, वर्ण म्हणजे दुसऱ्या वर्णावर अवलंबून असलेला. व्यंजन जी आहेत ती कशी आहेत, दुसऱ्या वर्णावर अवलंबून आहेत, म्हणजे ती स्वरावर अवलंबून असलेली आहेत. कोण, व्यंजने. व्यंजने ही दुसऱ्या वर्णावर अवलंबून असतात, म्हणून त्याला परवर्ण म्हणतात. ठीक आहे. परवर्ण दुसऱ्यावर अवलंबून असलेली कोण आहे, व्यंजने, म्हणून त्याला परवर्ण. ठीक आहे. त्यानंतर आपण दिलंय नाव त्याला हल. व्यंजनांना हलही म्हणतात. तुम्हाला माहिती आहे व्यंजने जेव्हा आपण लिहितो तेव्हा हल चिन्ह देऊन लिहितो. हल चिन्ह देऊन व्यंजने लिहिली जातात, म्हणून व्यंजनांना हल सुद्धा म्हणतात. कळतंय? त्यानंतर हलंत. ठीक आहे. हल अधिक अंत, हलाने होतो ज्याचा अंत, अंत म्हणजे शेवट.
हलचिन्हाने या व्यंजनांचा शेवट होतो, अंत होतो, म्हणून त्याला काय म्हणायचं? हलंत. ओके, हलाने होतो ज्याचा अंत ते म्हणजे हलंत. ठीक आहे. त्यानंतर आहे स्वरांत. स्वरांत, स्वर अधिक अंत, स्वराने होतो ज्याचा अंत. ठीक आहे. जेव्हा आपण व्यंजनांचा उच्चार करतो तेव्हा शेवट कशाने होतो? स्वराने. म्हणून स्वराने होतो या व्यंजनांचा अंत, स्वराने होतो या व्यंजनांचा शेवट, म्हणून व्यंजनांना म्हणतात स्वरांत. ठीक आहे. कळले तुम्हाला? पाचही पर्यायी नावं लक्षात ठेवायची आहेत. ठीक आहे. आता यानंतर आपण पाहूया व्यंजनांचे प्रकार. व्यंजनांचे प्रकार पाहण्यापूर्वी व्यंजनांची जी पर्यायी नावं मी तुम्हाला सांगितली ती आधी आपण लिहून घेऊया. ठीक आहे. मग व्यंजनांची पर्यायी नावं आहेत 5. कोणकोणती? संवृत्त, परवर्ण, हल, हलंत आणि स्वरांत. व्यंजनांची पर्यायी नावं जशी 5 आहेत, व्यंजनांची पर्यायी नावं ज्याप्रमाणे 5 आहेत त्याचप्रमाणे व्यंजनांचे प्रकारही आहेत 5च. कळतंय? व्यंजनांचे पर्यायी नावं 5 आणि प्रकार सुद्धा आहेत 5च. मग हे व्यंजनांचे 5 प्रकार कोणकोणते आहेत बघा. व्यंजनांचा पहिला प्रकार आहे स्पर्श व्यंजन, दुसरा अर्धस्वर, तिसरा उष्मे, चौथा आहे महाप्राण आणि 5वा आहे स्वतंत्र. ठीक आहे. आपण लिहून घेऊया व्यंजनांचे 5 प्रकार. कोणकोणते? पहिला प्रकार काय सांगितला? स्पर्श व्यंजन, दुसरा आहे अर्धस्वर, तिसरा व्यंजनांचा प्रकार आहे उष्मे, चौथा प्रकार महाप्राण आणि 5वा आहे स्वतंत्र. ठीक आहे. मग बघा, या 5ही प्रकारामध्ये स्पर्श व्यंजन, अर्धस्वर आणि उष्मी या तिघांनाही आणखीन काही पर्यायी नावं आहेत. ठीक आहे. पण महाप्राण आणि स्वतंत्र या दोघांना पर्यायी नावं नाही. मग या पर्यायी नावांचा सुद्धा आपण अभ्यास करूया, पण त्याआधी आपण व्यंजनांच्या एक एक प्रकारांना बघूया. ठीक आहे. मग व्यंजनांचा पहिला प्रकार जो आहे तो आहे स्पर्श व्यंजन. मग आधी स्पर्श व्यंजनाचा सविस्तरपणे अभ्यास करूया. मग स्पर्श व्यंजनांना पर्यायी नावं आहेत 3. स्पर्श व्यंजनांची पर्यायी नावं 3 कोणकोणती आहेत? वर्गीय, स्फोटक आणि स्पृष्ट. ठीक आहे. स्पर्शलाच वर्गीय, त्यालाच स्फोटक आणि त्यालाच म्हणतात स्पृष्ट. मग स्पर्श व्यंजनांना वर्गीय का म्हणतात, स्पृष्ट का म्हणतात, स्फोटक का म्हणतात हेही आपण बघूया. पण त्यापूर्वी स्पर्श व्यंजने किती आहेत आणि कोणकोणती आहेत ते बघूया. ठीक आहे. मग स्पर्श व्यंजने किती आहेत? स्पर्श व्यंजने आहेत 25. किती आहेत? 25. कोणकोणती आहेत बघा. क, ख, ग, घ, अंग, च, छ, ज, झ, अन, ट, ठ, ड, ढ, न, त, थ, द, ध, न, प, फ, ब, भ आणि म. ठीक आहे. जागा कमी असल्यामुळे जवळ लिहिलेली आहेत पण तुम्हाला दिसत आहे. ठीक आहे. बघा, क पासून तर म पर्यंत 25 व्यंजने. पहिली 10, नंतरची ही 10 व्यंजने आणि नंतरची ही 5 व्यंजने, म्हणजेच 10, 10, 20 आणि 5, 25 अशी एकूण 25 स्पर्श व्यंजने आहेत. मग ह्या व्यंजनांनाच स्पर्श का म्हणतात हेही जाणून घेणं तेवढंच महत्वाचं आहे. ठीक आहे. या व्यंजनांना स्पर्श का म्हणायचं बघा, लक्षपूर्वक आहे का. क पासून तर म पर्यंत ही व्यंजने आपण जेव्हा उच्चारतो तेव्हा आपल्या फुफ्फुसातून हवा बाहेर पडते आणि मग त्या हवेचा आपल्या मुखातील वेगवेगळ्या भागांना स्पर्श होत असतो. केव्हा स्पर्श होतो? जेव्हा आपण ही व्यंजने उच्चारतो तेव्हा हवेचा आपल्या मुखातील वेगवेगळ्या अवयवांना स्पर्श होतो. मग
ही वेगवेगळी अवयव कोणकोणती आहेत आपल्या मुखामध्ये, जसं की कंठ आहे, तालू, मूर्धा, दात आहेत. हे भिन्न भिन्न जी अवयव आहेत त्या अवयवांना हवेचा स्पर्श होतो म्हणून त्यांना म्हणायचं स्पर्श व्यंजने. कळतंय तुम्हाला? बघा, यांना स्पर्श व्यंजने का म्हणतात? बघा, ही व्यंजने जेव्हा आपण उच्चारतो तेव्हा ती व्यंजने हवेच्या स्पर्शाने उच्चारली जातात म्हणून त्यांना म्हणायचं स्पर्श व्यंजने. ठीक आहे. बघा, त्यानंतर आपण स्पर्शाला वर्गीय म्हटलेलं आहे. वर्गीय का म्हटलंय स्पर्श व्यंजनांना? बघा, ही जी व्यंजने आहेत 25, त्या 25 व्यंजनांचे आपण पाडलेले आहेत वर्ग. काय पाडलेले आहेत? वर्ग यालाच म्हणतात गट. ठीक आहे. या 25 व्यंजनांचे आपण 5 वर्गामध्ये विभाजन केलेलं आहे. क चा वर्ग, च चा वर्ग, ट चा वर्ग, त चा वर्ग आणि प चा वर्ग अशा 5 वर्गामध्ये या 25 व्यंजनांचं आपण विभाजन केलेलं आहे. बघा, क च्या वर्गामध्ये क ख ग घ अंग ही व्यंजने येतात. च च्या वर्गामध्ये च छ ज झ अन ही व्यंजने येतात. ट च्या वर्गामध्ये तसंच त चा आणि प चा वर्ग. ठीक आहे. म्हणजे या 25 व्यंजनांचे या 5 वर्गामध्ये विभाजन केलं म्हणून त्यांना म्हणायचं वर्गीय. 5 वर्ग त्यांचे पाडले म्हणून त्यांना वर्गीय म्हणतात. ठीक आहे. त्यानंतर आपण स्पर्शलाचा म्हटलेला आहे स्फोटक. ठीक आहे. या 25 व्यंजनामध्ये काहीच अशी व्यंजने आहेत जी की स्फोटक आहे. ठीक आहे. मग स्फोटक व्यंजने कोणती आहेत बघूया आपण. बघा, च छ ज झ अन आणि अंग अन न न म ही 5 अनुनासिक. च छ ज झ आणि ही 5 अनुनासिक ही सोडून बाकी जी उरलेली आहेत ती आहेत स्फोटक. मग बघा, क ख ट ठ त थ प फ ग घ ड ढ द ध आणि ब भ ही व्यंजने आहेत स्फोटक. आता यांना स्फोटक का म्हणतात? आपण जेव्हा या व्यंजनांचा उच्चार करतो तेव्हा आधी काय होते की हवा अडवली जाते. ठीक आहे. ही व्यंजने आपण जेव्हा उच्चारतो तेव्हा आधी हवा बंदिस्त केल्या जाते, हवा अडवली जाते, पकडून ठेवतो आपण ती हवा आणि नंतर मग ती सोडतो. कळतंय? हवा आधी पकडून ठेवतो आणि नंतर ती सोडतो म्हणून स्फोट झाल्यासारखं आपल्याला वाटतं. केव्हा? ही व्यंजने उच्चारत असताना स्फोट झाल्यासारखं वाटतं म्हणून त्यांना स्फोटक म्हणतात. उदाहरणार्थ जर आपण फ घेतलं, फ चा जेव्हा आपण उच्चार करतो तेव्हा हवा आधी बंदिस्त करून ठेवतो. ठीक आहे. तोंडामध्ये आधी हवा बंदिस्त करून ठेवतो आणि नंतर मग ती सोडतो आणि जेव्हा ती सोडतो तेव्हा स्फोट झाल्याप्रमाणे या व्यंजनांचा उच्चार होतो म्हणून त्याला म्हणायचं स्फोटक व्यंजने. ठीक आहे. मग बघा, ही जी आहे च छ ज झ, च छ ज झ यांना म्हणतात अर्ध स्फोटक. यांना म्हणायचं अर्ध स्फोटक. ठीक आहे. च छ ज झ ही अर्धस्फोटक व्यंजने आहेत. तर अंग अन न न म ही आहेत अनुनासिक. ठीक आहे. ही आणि ही सोडून जी बाकीची जी आहेत त्यांना म्हणायचं स्फोटक. ठीक आहे. बघा, स्पर्शलाच आपण स्पृष्ट असं देखील म्हटलेलं आहे. मग स्पृष्ट याचा अर्थ होतो स्पर्श. याचा अर्थ होतो स्पर्श. आणि स्पर्श म्हणजे काय मी आधीच समजून सांगितले. ठीक आहे. ज्या व्यंजनांचा उच्चार हवेच्या स्पर्शाने होतो म्हणून त्यांना म्हणायचं स्पर्श व्यंजने. ठीक आहे. बघा, व्यंजनांच्या प्रकारामध्ये अर्धस्वर, उष्मे, महाप्राण आणि स्वतंत्र या चौघांचे उपप्रकार पडत नाहीत. तर यामध्ये फक्त स्पर्श व्यंजनांचेच उपप्रकार पडतात. ठीक आहे. मग आपण बघूया स्पर्श व्यंजनाचे उपप्रकार किती. ते आहेत 3. कोणकोणती आहेत? बघा, स्पर्श व्यंजनाचे उपप्रकार 3. पहिला आहे कठोर, दुसरा उपप्रकार आहे मृदू आणि तिसरा उपप्रकार आहे अनुनासिक. अनुनासिक. ठीक आहे. पहिली जी 10 आहेत त्यांना म्हणायचं कठोर व्यंजन, दुसरी
नंतरची जी 10 आहेत त्यांना म्हणायचं मृदू व्यंजन आणि नंतरची ही जी 5 आहेत त्यांना म्हणायचं अनुनासिक. कळतंय तुम्हाला? यांना कठोर व्यंजन का म्हणतात, मृदू व्यंजन का म्हणतात, अनुनासिक का म्हणतात हे बघूया. बघा, ही जी 10 व्यंजने आहेत यांचा उच्चार कठीण होतो म्हणून त्यांना म्हणायचं कठोर व्यंजन. नंतरची जी 10 व्यंजन आहेत यांचा उच्चार हा मऊ असतो, म्हणजेच काय, कठोर वर्णाच्या तुलनेने तो सोपा असतो म्हणून त्यांना म्हणायचं मृदू व्यंजन. त्यानंतर आहे अनुनासिक. अनुनासिक आहेत 5. यांना अनुनासिक का म्हणतात, आपण जेव्हा स्वरादी शिकलो होतो तेव्हा मी तुम्हाला सांगितलं होतं. अनुनासिक, नासिक म्हणजे काय होते, नाक. ज्यांचा उच्चार नाकातून केला जातो, ज्या व्यंजनांचा उच्चार नाकातून होतो त्यांना म्हणायचं अनुनासिक. ठीक आहे. मग या अनुनासिकांना आणखीन 2 पर्यायी नावं आहेत बघा. पहिला आहे पंचम वर्ण. पंचम वर्ण. पंचम वर्ण का म्हणतात यांना, कारण ही वर्ण, ही अनुनासिक किती आहेत, 5. 1 2 3 4 5. ही अनुनासिक किती आहेत, 5. आणि पंचम म्हणजे काय होते, 5. ही वर्ण 5 आहेत म्हणून त्यांना म्हणायचं पंचम वर्ण. ठीक आहे. त्यानंतर आणखीन एक अनुनासिकांना नाव आहे, ते आहे पर सवर्ण. पर सवर्ण. ठीक आहे. पर, पर याचा अर्थ होतो दुसरा. ठीक आहे. स म्हणजे सारखा, वर्ण दुसऱ्या सारखा वर्ण, म्हणजे अनुनासिक जे आहेत ते दुसऱ्या वर्णासारखे आहेत. कोणत्या वर्णासारखे आहेत, ते आहेत अनुस्वारासारखे. बघा, लक्ष द्या, जेव्हा आपण स्वरादी शिकलो तेव्हा मी अनुस्वार आणि अनुनासिक यामधला फरक सांगितला होता. पर सवर्ण दुसऱ्यासारखा वर्ण, म्हणजे अनुनासिक हा दुसऱ्या वर्णासारखा आहे, तो अनुस्वारासारखा आहे. फक्त त्यामध्ये फरक एवढाच आहे की ज्यांचा उच्चार हा स्पष्ट खणखणीत होतो तेव्हा आपण त्याला अनुस्वार म्हणतो आणि ज्यांचा उच्चार हा नाकातून होतो किंवा अस्पष्ट ओझरता होतो तेव्हा आपण त्याला अनुनासिक म्हणतो. म्हणजे याचाच अर्थ काय की अनुनासिक जे आहेत ते आपण अनुस्वाराच्या ऐवजी घेऊ शकतो. लक्षपूर्वक ऐका, अनुस्वाराच्या ऐवजी, अनुस्वाराच्या ऐवजी आपल्याला अनुनासिक घेता येतात म्हणून त्यांना म्हणायचं पर सवर्ण. उदाहरणार्थ बघा, आपण म्हटलं इंद्र. ठीक आहे. इंद्र हा शब्द घेतलाय मी अनुस्वार लिहून. हाच शब्द आपण अनुनासिक वापरून घेऊ शकतो. बघा, इंद्र. ठीक आहे. ह्या इंद्रामध्ये घेतलाय अनुस्वार आणि ह्या इंद्रामध्ये घेतलाय मी अनुनासिक. म्हणजेच काय, या अनुस्वाराच्या ऐवजी आपण इथं काय घेतला, अनुनासिक. म्हणजे अनुस्वाराच्या ऐवजी अनुनासिक घेता येतात तेव्हा आपण त्यांना म्हणतो पर सवर्ण. कळतंय तुम्हाला? इथे घेतलाय अनुस्वार आणि इथे अनुस्वाराच्या ऐवजी इथे काय घेतला, इंद्र. म्हणजे दोन्ही शब्द जे आहेत ते काय आहेत, बरोबरच आहेत. म्हणजे इथं आपल्याला लक्षात येईल की अनुस्वाराच्या ऐवजी आपण परसवर्ण देऊ शकतो. आणि परसवर्ण लिहिण्याचे बरेचसे नियम आहेत. बघा, बऱ्याचशा विद्यार्थ्यांना प्रश्नही पडला असेल की बाबा इथे आपण नळाचा न घेतलाय, इथं बाणाचा न का नाही घेतला, हो की नाही. पण हे परसवर्ण लिहिण्याचे काही नियम आहेत, तर ते नियम आपण पुढल्या व्हिडिओमध्ये समजून घेऊया. ठीक आहे. तुम्हाला इथे फक्त एवढंच लक्षात घ्यायचं आहे, कठोर वर्ण, कठोर म्हणजे ज्यांचा उच्चार कठीण असतो त्यांना म्हणायचं कठोर वर्ण. मृदू वर्ण ज्यांचा उच्चार हा सोपा केला जातो त्यांना म्हणायचं मृदू वर्ण. त्यानंतर अनुनासिक, नाकातून ज्यांचा उच्चार होतो त्यांना अनुनासिक. पंचवर्ण 5 वर्ण आहेत म्हणून त्याला म्हणतो आपण पंचवर्ण. आणि परसवर्ण म्हणजे दुसऱ्यासारखा वर्ण. अनुनासिक हे दुसऱ्या वर्णासारखे वापरले जाऊ शकतात म्हणून त्यांना म्हणायचं पर सवर्ण. उदाहरणार्थ इंद्र दिलं, इंद्रावर जो आपण जे ई वर जो अनुस्वार दिलाय त्या अनुस्वाराच्या ऐवजी आपण घेतलं इथे अनुनासिक. म्हणजेच काय, या अनुस्वाराच्या ऐवजी आपण इथे वापरला पर सवर्ण. ठीक आहे. बघा, यानंतर आपण व्यंजनांचे जे 4 प्रकार राहिलेले आहेत. ठीक आहे. स्पर्श व्यंजन आपलं पूर्ण झालंय. 4 प्रकार जे राहिलेले आहेत, अर्धस्वर, उष्मे, महाप्राण आणि स्वतंत्र, यांचा अभ्यास आपण पुढल्या व्हिडिओमध्ये करूया. ठीक आहे. धन्यवाद.